पुण्यात नरे आंबेगाव कात्रज येथे स्वर्गीय विनायक मेटे यांचे लहान बंधू रामहरी मेटे यांनी नवीन जय शिवसंग्राम पक्षाची स्थापना केली आहे, अशी माहिती त्यांचे भाचे बाळासाहेब चव्हाण यांनी केली। पक्षाचा अजेंडा म्हणजे जे विनायक मेटे यांचे स्वप्न म्हणून अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांचे स्मारक, शेतकऱ्यांना पेन्शन योजना, बेरोजगार युवकांना मोफत नोकरी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्राधान्य देण्यात आले आहे। पुढील बैठकीत अशा अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जातील असे सुद्धा बाळासाहेब चव्हाण यांनी सांगितले। जे स्वप्न होते ते पूर्ण करण्यासाठी कशा पद्धतीने ही संघटना महाराष्ट्रात चालेल। आज आम्ही सर्व शेकडो संख्येने ह्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी समजली जाते महाराष्ट्राची। या ठिकाणी आम्ही सर्वजण एक मताने आणि एकजुटीने सर्व शिवसंग्रामचे मावळे अनेक वर्षापासून काम करत होतो। स्वर्गीय विनायकरावजी मेटे साहेबांचं काम ते तळागाळापासून होतं। तेच ध्येय तेच धोरण आम्ही यापुढे रामहरी भैया मेटे यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वजण करणार आहोत। आणि याच्यानंतर राजकीय तुम्ही जे विश्लेषक बनताय ते आम्ही राजकीय जे काही मेटे साहेब ज्या पद्धतीने चालवत होते त्याच पद्धतीने आम्हाला आमच्या नेत्यांकडून रामहरी भैयाकडून तो पूर्णपणे विश्वास आहे। आणि सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांना सर्वांनाच त्यांनी सोबत घेऊन आज या ठिकाणी जसे छत्रपती शिवाजी महाराजांनी मुठभर मावळे घेऊन एक स्वराज्य निर्माण केलं होतं, त्याचप्रमाणे आज स्वर्गीय मेटे साहेबांच्या नंतर रामहरी भैया मेटेंनी तेच धोरण धरले आणि त्याच पद्धतीने चाललेत, त्याचा आम्हाला अभिमान आहे। आणि त्यांचं आम्ही सर्व मिळून आम्ही त्यांचे सहकार्य आणि त्यांच्या सोबत असणार आहोत सुखादुःखामध्ये। आणि शिवसंग्राम जय शिवसंग्राम आम्ही शिवसंग्रामच्या पद्धतीने चालवणार आहोत। आणि यानंतर याच्या पुढे राजकीय क्षेत्रामध्ये आम्ही घडामोडी अशा ठेवणार आहोत की सर्व ठिकाणी आमचे पदाधिकारी पूर्ण 36 जिल्ह्यापैकी 35 जिल्ह्यामध्ये आमचे शिवसंग्राम आहेत। तर त्या माध्यमातून आम्ही सर्व राजकीय पद्धती जे काही स्वर्गीय मेटे साहेबांनी वापरले होते तेच धडे आणि तेच रस्त्याने आम्ही चालणार आहोत। महाफास्ट न्यूज प्रतिनिधी चंद्रकांत गायकवाड, पुणे।